भाईचा वाढदिवस, पण भाई तुरुंगात. मग वाढदिवस कसा साजरा करायचा याच विचारातून एका 19 वर्षाच्या तरुणानं थेट येरवडा जेलच्या भिंतीजवळ जाऊन फटाक्यांची आतषबाजी केली. आवाज जेलच्या आत पोहोचेल आणि भाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळतील असा त्याचा प्लॅन होता. मात्र सोशल मीडियावर टाकलेला व्हिडिओज त्याच्या अंगलट आला आणि वाढदिवस साजरा करणारा हा तरुणच थेट जेलमध्ये पोहोचला. नेमकं काय घडलंय पाहूया या रिपोर्टच्या माध्यमातून. भाईचा वाढदिवस आणि बाहेरचे पंटर उत्साहात. मात्र हा उत्साह एका 19 वर्षांच्या तरुणाला थेट जेलपर्यंत घेऊन गेला. सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंद असलेला सराईत गुन्हेगार सुलतान सय्यद याचा 4 ऑगस्टला वाढदिवस होता. तो तुरुंगात असल्यामुळे त्याचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा घाट त्याच्या साथीदारांनी घातला आणि त्यातूनच धनकवडी परिसरात राहणारा 19 वर्षांचा शंकर भालके येरवडा कारागृहाच्या भिंतीलगत पोहोचला आणि त्यानं जोरदार फटाके फोडायला सुरुवात केली. उद्देश एकच, फटाक्यांचा आवाज जेलच्या आत जावा आणि भाईला समजावं की बाहेर त्याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला जातोय. फटाके फोडून शंकर थांबला नाही, तर त्यानं संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सुद्धा शूट केला. त्यानंतर हा व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर मित्रांना शेअर देखील केला. मात्र सोशल मीडियावरील हा व्हिडिओ पोलिसांच्या नजरेत भरला आणि काही वेळातच पोलिसांनी शंकरचा शोध घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करून तुरुंगातही पाठवण्यात आलं. येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 301/2026 BNS कलम 125 वगैरे या गुन्ह्यामधील जो आरोपी आहे शंकर बाळासाहेब भालके, या आरोपीने त्याचा मित्र एक जेलमध्ये आहे सुलतान सय्यद म्हणून. त्या आरोपीच्या जेलमधील आरोपीच्या वाढदिवसानिमित्ताने त्याने नागपूरच्या परिसरामध्ये जेलच्या भिंतीजवळ एक फटाका फोडून त्याचा इंस्टाग्रामवरती व्हिडिओ रील्स व्हायरल केला होता. आमच्या सोशल मीडिया आणि क्रिमिनल इंटेलिजन्स टीमनं तो व्हिडिओ कॅच केला आणि त्यामधील जी आरोपी आहे त्याचा शोध घेऊन आम्ही या आरोपीला अटक केलेली आहे. या आरोपीने त्याचा जो गुन्हेगार मित्र जो जेलमध्ये आहे त्याचं उदात्तीकरण केलं आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ टाकून गुन्हेगारीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्या जेलमधील आरोपीला तर शिक्षा होणारच आहे, परंतु अशा प्रकारे गुन्हेगारीचं उदात्तीकरण जे करणार आहेत, गुन्हेगारांचं समर्थन किंवा गुन्हेगारांचं प्रोत्साहन जे करणार आहे त्यांच्यावर आम्ही कडक कायदेशीर कारवाई करत आहोत. त्याचाच एक प्रत्यय म्हणून आम्ही त्या आरोपीला अटक केली आहे. अटक करून आपण त्या ठिकाणी जिथे त्यांनी फटाके फोडले त्या ठिकाणी आपण पाहणी पंचनामा करून त्या आरोपीवर आपण कायदेशीर कारवाई करीत आहोत. यापुढे सुद्धा जे कोणी आरोपी अशा प्रकारे जेलमधील आरोपींचं किंवा गुन्हेगाराचं उदात्तीकरण करेल किंवा सोशल मीडियावर असा क्रिमिनल सपोर्ट करणारा कंटेंट असेल, त्यावर आमची सोशल मीडियाची टीम आहे, आमची टीम आहे आणि माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर यांच्या आदेशाने आम्ही यांच्यावरती वचक ठेवण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई करत आहोत. भाईला खुश करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावर इम्प्रेशन पाडण्याचा हट्ट, त्यामुळे 19 वर्षांचा शंकर स्वतः जेलमध्ये पोहोचला. ज्या भाईसाठी त्यानं हा सगळा खटाटोप केला त्याच कारागृहात आता काही दिवस त्यालाही राहावं लागू शकतं. भाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा हट्ट आणि त्यासाठी कायद्यालाच आव्हान, पण शेवटी हा प्लॅन फसला आणि वाढदिवस साजरा करणारा तरुणच तुरुंगात पोहोचला. त्यामुळे सोशल मीडियासाठी किंवा भाईगिरी दाखवण्यासाठी कायदा हातात घेतल्यास त्याची किंमत तुरुंगवासानेच मोजावी लागू शकते, हेच यातून पोलिसांनी दाखवून दिलं आहे.